केंद्र सरकारने काढलेल्या श्वेतपत्रिकेत आदर्श घोटाळ्याचा उल्लेख करण्यात आलाय। श्वेतपत्रिका काढल्यानंच अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला रामराम केला का हा प्रश्न सुद्धा उपस्थित होतोय। आदर्श घोटाळ्याचा तपास अद्याप सुरूच असल्याचा श्वेतपत्रिकेमध्ये उल्लेख आहे। त्यामुळे हेच दबाव तंत्र वापरून अशोक चव्हाण यांना भाजपकडे ओढण्यात आलं का हा प्रश्न देखील उपस्थित होतोय आणि त्यामुळेच त्यांना काँग्रेसमधून बाहेर पडावं लागलं का असाही प्रश्न उपस्थित होतोय। आणखी माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी सोमेश कोलगे आता आपल्यासोबत आहे। सोमेश, सौरभ, श्वेतपत्रिका जी केंद्र सरकारने काढली होती त्या श्वेतपत्रिकेमध्ये 23व्या क्रमांकावर पार्ट 2 परवेसिव्ह करप्शन म्हणजे जे कंटिन्यू भ्रष्टाचार सुरू होता त्याविषयीच्या वेगवेगळ्या घोटाळ्यांचा उल्लेख आहे। त्यामध्ये कोळसा घोटाळ्याचा उल्लेख आहे, कॉमनवेल्थ गेम्सचा आहे, 2Gचा स्पेक्ट्रमचा आहे, शारदा चिटफंडचा आहे, आयएनएक्स मीडियाचा आहे, एअरसेल मॅक्सिसचा आहे आणि त्यानंतर मग या सगळ्या संपूर्ण घोटाळ्यांच्या मालिकेमध्ये आदर्श हाऊसिंग सोसायटी स्कॅमचा देखील उल्लेख आहे। आणि या स्कॅममध्ये त्यांनी असं म्हटलंय की यामध्ये अनेक अनियमितता होत्या। This case involved irregularities in allotment of apartments in defense land project. It is at the trial stage. म्हणजे हे जे प्रकरण आहे हे सध्या आता कोर्टाच्या ट्रायलच्या स्टेजला आहे असा उल्लेख नुकतंच जे केंद्र सरकारने जे 10 वर्ष काँग्रेस सरकारच्या काळात यूपीए सरकारच्या काळात आर्थिक गैरव्यवस्थेबाबत जो श्वेतपत्रिका जो व्हाईट पेपर सबमिट केला त्या व्हाईट पेपरमध्ये आदर्श हाऊसिंग सोसायटी स्कॅमचा उल्लेख आहे आणि त्यानंतर लगेच अगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर स्कॅमचा उल्लेख आहे आणि मग तिथे हा पार्ट 2 परवेसिव्ह करप्शनचा संपतोय असं आपल्याला दिसतंय। सौरभ, बरोबर, अतिशय महत्त्वाची ही माहिती आहे। धन्यवाद सोमेश या माहितीबद्दल। केंद्र सरकारची जी श्वेतपत्रिका आहे त्यात आदर्श घोटाळ्याचा उल्लेख नेमका कशा संदर्भात आलाय ते आपण बघतोय। त्यातला मजकूर आहे हे प्रकरण एका रक्षाभूमी परियोजना अपार्टमेंटच्या अलॉटमेंट संबंधित ज्या अनियमितता आहे त्याच्याशी संबंधित आहे आणि या प्रकरणाचा तपास सुरू आहे असा याचा अनुवाद आहे। हॉक विमान खरेदीत त्यानंतर येत आहे आदर्श हाऊसिंग सोसायटी घोटाळ्याचं नाव आणि त्यानंतर ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर घोटाळ्याचं नाव आहे। त्यामुळे या प्रकरणाचा दबाव तंत्रासाठी वापर करण्यात आला का प्रश्न उपस्थित होतोय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।